हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार बाहीला डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. त्याचबरोबर असेही प्रश्न पडलेले असते की ह्या बाही डिझाईनमुळे साडी छान दिसेल की नाही, आणि इच्छा सुद्धा असते. आजची जी काही बाही डिझाईन आहे खरं तर ही खूप सुंदर आहे. यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं नक्कीच लुक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं तर या ब्लाऊज पीसला एक साईडनी मोठा काठ आणि एक साईडनी छोटा काठ आहे. तर जो काही मोठा काठ आहे तर तो आपण आज बाही डिझाईनसाठी यूज करणार आहोत. त्याचबरोबर ह्या ब्लाऊजची फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असं दोन्हींची ऑलरेडी कटिंग झालेली आहे आणि ते कटिंग केल्यानंतर एवढं अस्तर उरलेलं आहे. सो या अस्तरमध्ये आज आपण बाहीची कटिंग करणार आहोत. सगळ्यात आधी 4 पदरी घडी घालून घ्यायची, जेणेकरून दोन्ही पण स्लीव्ज आपल्या सोबतच कटिंग होतील. त्याचबरोबर खालच्या साईडला एक सिंपल स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून आपली कटिंग तिरकी जाणार नाही. बरोबर त्याच लेवलमध्ये वरती आपण मार्किंग करूयात आणि आपली बाहीची कटिंग अगदी परफेक्ट यावी यासाठी. आता 28 साईजचा ब्लाऊज आहे, त्यामुळे बाहीची घडी घ्यायची आहे 8. तर तेवढंच ऑलरेडी आपल्याकडं जी काही रुंदी आहे तेवढं फॅब्रिक इथे अवेलेबल आहे. त्यानंतर तुमची जेवढी बाही लांबी असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. सो इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे 9.5 इंचाला. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा 9.5 इंचाला करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग आता आपल्याला हे पॉइंट जॉईन करून इथे एक बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. बाहीची डिझाईन कशीही असो, बाही छोटी मोठी असो, सगळ्यात आधी ह्या पद्धतीने मापे टाकून असा बॉक्स आपण तयार करून घेत असतो. त्यानंतर आता याची कॅप हाईट जी आहे तर ती घ्यायची आहे आपल्याला 3 इंच. तर इथे मी 3 इंचाला मार्किंग करून घेते. ठीक आहे. त्यानंतर आता इथून आपल्याला एक मार्किंग करायची आहे वरच्या साईडला, ती पफसाठी. तर इथे 2.5 इंचाच फॅब्रिक आता वरती उरलेलं आहे. तसं बघायला गेलं तर आपल्याला 3 इंचाचं जे काही पफसाठी एक्स्ट्रा असतं तर ते घ्यायचं असतं. सो म्हणून मग मी काय केलं, अर्धा इंच बाहीची लांबी कमी करून घेतली. त्याने काही फरक पडणार नाहीये, कारण की पफ आहे. पण पफचा शेप येण्यासाठी मग आपण अर्धा इंच लाईन खाली ड्रॉ केलेली आहे. जर तुमच्याकडे फॅब्रिक अवेलेबल असेल तर मग तुम्ही नक्कीच वरच्या साईडला करू शकता, पण कटिंग केल्यानंतर बघा त्याच लेवलमध्ये फॅब्रिक आहे. सो त्यामुळे मग मी खाली मार्किंग केली आणि 1-1 इंचाचे बघा ह्या 2 मार्किंग इथे करून घेतलेल्या आहे आणि खालच्या साईडला 1, अशा टोटल 3 मार्किंग करायचे आहे. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे बघा, आणि इथे लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. यानंतर आता काय करायचं, जी काही वरच्या साईडची आपली तिरकी लाईन आहे तर त्याचं निम्म आपल्याला घ्यायचं आहे. तर ते जवळजवळ आहे 7. तर 3.5ला मार्किंग केली. आता 3.5 इंचाचं निम्म म्हणजे 1.25ला आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ही मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला वरती आणि खाली अर्धा इंचाचं असं मार्किंग करायची. ठीक आहे. सो बघा त्यानंतर हा कर्व, पहिला कर्व जातोय वरचा अर्धा इंचाचा जी काही मार्किंग केलेली आहे त्या पॉइंट मधून आणि खालचा खालच्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण रेग्युलर बाहीची जी कटिंग करत असतो तर ती इथे करून घेतलेली आहे. आता पफसाठी आपल्याला 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचं होतं. खरं तर तुम्ही मगाशीच लाईन ठेवून 2.5 इंच पफ घेतलं असं तरी चाललं असतं, किंवा असं केलं तरी सुद्धा चालेल. पण कसं ना, फिटिंगला मुंड्यामध्ये गोळा होऊ नये त्यामुळे मग आपण अर्धा इंच लाईनच खालची कमी घेतली होती. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने 3 इंचाची मार्किंग केली. त्यानंतर सेंटर पॉइंट होता 4, तर 4 पर्यंत मार्किंग करून वरती सुद्धा एक कंटिन्यू आपल्याला एक छोटासा बॉक्स तयार करायचा आहे. खरं तर हे स्टेप बाय स्टेप केल्याने काय होतं, पफ परफेक्ट येतो, फिटिंगही व्यवस्थित बसते, अजिबात वर खाली गोळा वगैरे झालेलं मुंड्यात असं होत नाही. सो त्यामुळे ह्या स्टेप बाय स्टेपच तुम्ही कटिंग करायची. ठीक आहे. आणि बघा आता हा पॉइंट इथे ह्या पद्धतीने कर्व घेतलेला आहे, म्हणजे सेंटर पॉइंट पासूनच वरच्या साईडला आपल्याला जो काही पफचा एक्स्ट्राचा पार्ट आहे तर तो इथे ड्रॉ करायचा आहे. ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. हा कर्व व्यवस्थित आला तरच पफ व्यवस्थित येतो, फिटिंगला बाही व्यवस्थित बसते. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावर कटिंग करायचं. तर सगळ्यात आधी खाली जी काही स्ट्रेट लाईन होती ना तर तिथपर्यंत आपण कट करून घेऊयात. त्यानंतर इथून तिरकी जी 1 इंच
मार्किंग करून तिरकी लाईन होती तर ती कट केली. त्यानंतर इथून 1 इंच प्लस स्ट्रेट लाईन आणि सेंटर पासून जो काही आपण एक्स्ट्राचा पफ साठी मार्क केलेला आहे तर एक्झॅक्टली त्या कर्ववर आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे. आता यानंतर ही बाही आपल्याला बघा 2 लेअर पकडून ह्या पद्धतीने ओपन करायची आहे आणि त्यानंतर मग हा जो काही पुढचा भागाचा कर्व आहे तर तो कट करायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने पफ बाहीची, लॉंग पफ बाहीची परफेक्ट अशी मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. कारण बऱ्याचदा काय होतं, पफ व्यवस्थित येत नाही, मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात, मुंड्याचे तिथे खूप गोळा होतं, कोपऱ्यापर्यंत बाहीची फिटिंग केल्यानंतर ती व्यवस्थित येत नाही. सो त्यासाठी ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग केली की नक्कीच तुम्हाला परफेक्ट असा हा ब्लाउज बसेलच. त्यानंतर बघा मेन फॅब्रिक घेतलेला आहे मी, म्हणजेच ब्लाउज पीसचा कपडा. तर ब्लाउजची सुद्धा उरलेला सगळ्या पार्टची आपली ऑलरेडी इथे मार्किंग कटिंग झालेली आहे. आता वरच्या साईडला आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत ही बाही कटिंग करून घेऊयात. तुम्हाला या सगळ्यांना माहीतच असेल की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. सो तुम्ही सुद्धा इथे मार्जिन ठेवतच कटिंग करून घ्यायचं आहे. आणि साईडनी तसं आपल्याला स्टिचिंग करताना कळेल पुरतंय की नाही, तुम्हाला दिसत असेल एवढंच फक्त ब्लाउज पीस होता, तर तोच आपण इथे डबल फोल्ड केला. मोठा काठ इथे बाहीसाठी घेतलेला आहे आणि छोटा काठ आपण बॅकनेक डिझाईनसाठी. सो अशा पद्धतीने बाहीची परफेक्ट अशी आपली कटिंग झालेली आहे, म्हणजे अस्तरची सुद्धा आणि मेन फॅब्रिकची सुद्धा. सो आता कटिंग केलेली ही बाही आपण स्टिच करायला सुरुवात करूयात, कारण की पफ वगैरे सगळं अगदी परफेक्ट येणं खूप गरजेचं आहे. तर आत्ताची ट्रेंडिंग अशी ही पफ बाही आहे, तर या बाहीची ह्याच पद्धतीने कटिंग करा आणि मी ज्या पद्धतीने स्टिचिंग सांगणार आहे पुढे तसं जर तुम्ही केलं तर तुम्हाला सुद्धा ही बाही नक्कीच परफेक्ट जमेल. बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल, अशी बाही अजून स्टिच केली नसेल तरी जमेल, इतकी साध्या आणि सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सो चला मग आता ही कटिंग केलेली बाही आपण स्टिच करायला सुरुवात करूया. तर तुम्हाला मी मगाशी सुरुवातीला सांगितलं होतं की दोन्ही साईडच्या स्लीव्ज आपण सोबतच कटिंग करत असतो, त्यामुळे त्या दोन्ही पण एकाच साईडच्या होऊ नये त्यासाठी 2 स्लीव्ज व्यवस्थित 2 वेगवेगळ्या साईडने ठेवून घ्यायच्या. ही आपली बाहीचे अस्तर मेन फॅब्रिक जोडतानाची पहिली स्टेप आहे. नाहीतर मग गडबडीमध्ये काय होतं, दोन्ही पण स्लीव्ज एकाच साईडचे होतात आणि ब्लाउज बिघडतो, आपले कामं वाढतात आणि कधी कधी ना रिपेअर सुद्धा न होणाऱ्या चुका होऊन जातात. सो तसं होऊ देऊ नका. आणि बरोबर बघा त्याच पद्धतीने मेन फॅब्रिक सुद्धा आपल्याला बरोबर 2 वेगवेगळ्या साईडचा ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपण अस्तरची बाही ठेवून घेतली. म्हणजे आता हे फायनल झालं, इकडची बाही इकडच्या साईडची आणि तिकडची तिकडच्या साईडची. ठीक आहे, म्हणजे लेफ्ट आणि राईट. आणि आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. सो बघा हे दोन्ही पार्ट असे उलटे करायचे. तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की आपली जी काही मेन फॅब्रिकची बाही आहे तर ती सरळ ठेवायची, त्यानंतर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही सरळ ठेवायची त्यावर आणि खालच्या साईडनी साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. महत्वाचं म्हणजे टीप मारताना सेम एकसारखं मार्जिन ठेवायचं, जेणेकरून आपली बाही चुकायला नको. एक बाहीला टीप मारून झालं की लगेच कंटिन्यू दुसऱ्या बाहीच्या खालच्या साईडला सुद्धा बरोबर पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारायच्या. या स्टेपने काय होतं की दोन्ही पण स्लीव्ज परफेक्ट सेम आणि सोबतच तयार होतात. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाउज पीसच्या कपड्याचं जो एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते कट केलं. या पद्धतीने बाही सरळ करायची आहे आणि इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. आता यानंतर आपल्याला ही बाही कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायची, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिकची. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि फायनली आपलं हे जोडून झालं. जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर तो कट करून परफेक्ट मापाची बाही आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण नेहमी परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो. खरं तर म्हणूनच मग पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी अस्तर मेन फॅब्रिक जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट पार्ट रेडी करायचा. त्यानंतर 3-3 इंचाची मार्किंग केली आणि सेंटर पॉईंटची सुद्धा मार्किंग केली. आणि बघा ह्या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या 4 प्लेट्स आपण इथे सेट केलेल्या आहे सेंटरच्या बाजूनी फोल्ड करून. ठीक आहे, म्हणजे मध्यभागी त्याचं प्लेट्स सेट करायचे आणि सेंटर पासून अपोजिट म्हणजे समोरासमोर आपल्याला ह्या प्लेट्स टाकायच्या आहेत.
आता एक साईडने 4 टाकल्या, दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी परफेक्ट व्यवस्थित एकसारख्या 4 प्लेट्स सेट करायचे आहे, जेणेकरून पफ अगदी परफेक्ट येईल, अजिबात कमी जास्त होणार नाही, कारण की ही बाही अगदी बरोबर मध्यभागी जोडणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा मग किती छान परफेक्ट अशा प्लेट्स आपल्या इथे टाकून झालेल्या आहे. आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा आपण इथे तयार करून घेऊयात. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की किती परफेक्ट अशा प्लेट्स आपल्या आलेल्या आहे, म्हणजे अगदी बरोबर सेंटर पॉईंटच्या अलीकडे आणि पलीकडे 4-4 सेट केलेले आहे. डिस्टन्स अगदी व्यवस्थित सेम मेंटेन ठेवलेला आहे आणि पफ सुद्धा बघा किती परफेक्ट आलेला आहे. खरं तर ना ब्लाऊज पूर्ण झाल्यावर, ब्लाऊज घातल्यानंतर त्याचं लुक इतकं सुंदर येणार आहे, इतकं सुंदर पफ येणार आहे ना की हे पुढे तुमच्या लक्षात येईलच. आणि फायनली मी म्हटल्याप्रमाणे दुसऱ्या साईडची स्लीव सुद्धा सेम त्याच पद्धतीने तयार केले आणि दोन्ही पण स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहे. आता या तयार झालेली छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली पफ बाही ब्लाऊजला लावल्यानंतर ब्लाऊजचं लुक खरं तर खूप सुंदर येणार आहे, तर ते मी तुम्हाला जवळून जरा दाखवते. सो बघा मग फायनली आपला इथे ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे, पफ अगदी परफेक्ट आलेला आहे, बाही सुद्धा अगदी बरोबर मध्यभागी लावलेली आहे. आणि आता असं जरी दिसत नसलं, कारण की तो एक्स्ट्राचा पफ आहे तर 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, त्यामुळे बाहीला वरच्या साईडला एक्स्ट्राचाच पार्ट झालेला आहे. पण तरी सुद्धा तुमच्या हे लक्षात आलं असेल की प्लेट्स अगदी परफेक्ट आलेले आहे, याचाच अर्थ पफ अगदी छान असा येणार आहे. असं बघण्यापेक्षा ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू ना त्यावेळेस खूप सुंदर पफ येईल. सो अशा पद्धतीची लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली पफ बाही तुम्ही नक्की ट्राय करा, खूप ट्रेंड चालू आहे. आणि खरं तर या बाहीमुळे ना ब्लाऊजला, साडीला खूप सुंदर असं डिसेंट लुक येतं. सो अजून तुम्ही जर अशी बाही बनवली नसेल तर नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे. सो बघा मग फायनली खरं तर किती सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या डिझाईनची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.